नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सावा ह्या तृणधान्याची भाकरी. पीठ घेऊन त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ आणि मीठ एकजीव झालं पाहिजे. पीठ छान असं मळून झाल्यावर त्याच्यात हवं तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते पुन्हा मळायचं आहे. पातळ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यावर गॅस लावून तवा ठेवून गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम झाला की नाही ते चेक करायचं आहे आणि तवा पूर्ण गरम झाला का त्याच्यावर भाकरी करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे जितकी पातळ भाकरी करता येईल तितकी करून घ्यायची आहे. भाकरी झाली की वाफेसाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. 2 मिनिटं भाकरी शिजू द्यायची आहे आणि नंतर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे साव्याची भाकरी तयार आहे. ही भाकरी मधुमेहींच्या पेशंटसाठी खूप उपयुक्त असते. रोजच्या जीवनात सावा यासारख्या अनेक तृणधान्यांचा वापर केल्याने शरीराला आवश्यक अशी कार्बोहायड्रेट्स व इतर गोष्टी मिळतात.